हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण युद्धाचा 17वा दिवस भाग 3. तुला सत्य आणि असत्य यासंबंधी धर्म माहीत नाही. सत्य बोलणे हेच योग्य आहे. तथापि ज्या ठिकाणी सत्य बोलण्याचा परिणाम असत्य भाषणाप्रमाणे अनिष्ट असेल त्या ठिकाणी सत्य बोलू नये. तिथे असत्य बोलणे हेच योग्य असते. अशावेळी सत्य बोलणे असत्य बोलणे असते आणि असत्य बोलणे हेच सत्य बोलणे असते. विवाहकाली स्त्री रतिप्रसंगी कोणाच्याही प्राणावर संकट आले असता, सर्वस्वाचे अपहरण होत असता, सज्जन विद्वानांचे कल्याण होत असेल तर अशा प्रसंगी असत्य बोलणे हेच योग्य असते. अशावेळी पाप लागत नाही. उलट अशावेळी असत्य बोलणे हेच कर्तव्य आहे. वेदांमध्ये धर्म सांगितला आहे, तथापि केवळ वेदांनीच धर्मविधान होत नाही. त्यासाठी धर्मज्ञ ऋषींनी प्रतिपादन केलेला प्राणीमात्रांचा अभ्युदय आणि मुक्ती जाणून आचरण करावे लागते. ज्या कार्यात हिंसा नाही तोच सत्य धर्म आहे. महर्षींनी हिंसा होऊ नये म्हणून धर्माचे उत्तम प्रवचन केले आहे. अशाच धर्माचे अनुसरण करावे. जे स्वार्थासाठी दुसऱ्याचे धन अपहरण करण्याची इच्छा करतात त्यांच्याशी मौन धारण करावे आणि संबंध कमी करावेत. तथापि अशांजवळ बोलण्याचा प्रसंग आलाच तर असत्य बोलावे हाच धर्म आहे. थट्टा परिहास अशावेळी खोटे बोलणे असत्य मानले जात नाही. दुष्टांपासून सुटका करून घेण्यासाठी खोटी शपथ खुशाल घ्यावी. पापी दुष्ट लोकांना धन देऊ नये. अशांना धन दिले तर देणाऱ्यालाच त्याचे पाप लागते, शाप लागतात. अशांना धन न देण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत प्रयत्न करावा. धर्मासाठी खोटे बोलणारा असत्य भाषणासाठी दोषी होत नाही. पार्था, आता मला सांग की युधिष्ठिर तुला वध्य आहे का? अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, केशवा, मी तुझा उपदेश नीट ऐकला आहे. तरीही युधिष्ठिर मला जे गांडीव धनुष्यासंबंधी कटू बोल बोलला त्याचे समर्थन होऊ शकत नाही. अतएव त्याला माझ्या प्रतिज्ञेप्रमाणे ठार मारणे हेच योग्य आहे. यासंबंधी तू मला मार्गदर्शन कर. श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुना, वीरा, युधिष्ठिर कुरुवंशाचा राजा आहे. तुम्हा सर्वांचा थोरला बंधू आहे. तो आज युद्धात कर्णाकडून अपमानकारक पराभव होऊन रणांगणावरून माघारी आला आहे. यामुळे तो स्वतःवरच फार दुःखी झाला आहे. युद्धासंबंधी चिंतेने ग्रासला आहे. अशा प्रकारे कर्ण जर बलाढ्य झाला तर हे युद्ध जिंकणे शक्य नाही. कर्णाला रोखू शकणारा पांडवांमध्ये तू एकमेव आहेस. यास्तव या युद्धाचा सर्व भार तुझ्यावर आहे. युधिष्ठिर तुला जे बोलला ते तुला कर्णाजवळ युद्ध करण्यासाठी चेतवण्यासाठी बोलला. तुझा पराक्रम निखाऱ्याप्रमाणे फुलवण्यासाठी बोलला. मनात क्रोध नसेल तर तू कर्णाला मारू शकणार नाहीस हे युधिष्ठिर जाणतो. आता राहिली तुझ्या प्रतिज्ञा पूर्ततेची गोष्ट. त्यासाठी पार्था, माझे बोल नीट ऐक. शहाण्याला शब्दाचा मार हा शस्त्राच्या जखमेपेक्षाही महाभयावह असतो. शस्त्राने ठार केले असता एकदाच मरण येते. तथापि शब्दाने मरणप्राय दुःख होते ते जन्मभर क्षणोक्षणी टोचत राहते. असा जन्मभर जीवित असूनही मेलेला असतो. यास्तव धनंजया, आता युधिष्ठिरावर शब्दरूपी शस्त्र उगार. त्याला वाग्बाणाने घायाळ कर. म्हणजे प्रत्यक्ष हिंसा न होता तुझ्याकडून धर्माचेही योग्य प्रकारे पालन होईल आणि तुझ्या प्रतिज्ञेचीही तुझ्याकडून उत्तम प्रकारे पूर्तता होईल. हितचिंतक सखा असलेल्या श्रीकृष्णाकडून अशा प्रकारे उत्तम आणि समयोचित उपदेश ऐकल्यावर अर्जुनाला तो मनोमन पटला. त्याने युधिष्ठिराला म्हटले, राजा, तू स्वतः कर्णाकडून अपमानकारक पराभव होऊन
युद्धभूमी सोडून भ्याडासारखा पळून आला आहेस. भीमसेन पहा कसा युद्धभूमीवर ठाम उभा आहे. ज्ञानी पुरुषाचे बल त्याच्या वाणीत असते आणि क्षत्रियाचे बल त्याच्या बाहूत असते. क्षत्रिय असूनही पराक्रम दाखवायचा सोडून तू मला वाघबाणाने घायाळ करत आहेस. वर मलाच कर्णाला न मारता परत आल्याबद्दल दोष देत आहेस. मी एकट्याने अर्धे कौरव सैन्य ठार केले आहे. मी तुझ्यासाठी, तुझे प्रिय करण्यासाठी युद्धात ठाम उभा राहून युद्ध करत आहे. तू युद्धभूमीवर दिसला नाहीस म्हणून तुझे क्षेमकुशल विचारून तुझा आशीर्वाद घेऊन माघारी युद्धभूमीवर जाऊन कर्णाचा वध करावा या एकमेव इच्छेने मी येथे तुझ्या शिबिरात आलो आहे. आम्हाला तुझ्यापासून तसूभरही सुख मिळेल असे वाटत नाही. यापेक्षा भीम राजा होणे योग्य आहे. तुला द्यूतापासून परावृत्त करण्यासाठी सहदेवाने तुला द्यूताचे महाभयावह परिणाम वेळीच कथन केले होते आणि ते तू चांगले ऐकलेही होतेस. तरीही तुला द्यूताचा एकदा नव्हे तर 2 वेळा इतका कैफ चढला की कपटाने हरत जात असताना तू राज्याला, आम्हा भ्रातारांना, साध्वी प्रतिव्रता असलेल्या द्रौपदीला आणि शेवटी स्वतःला पणाला लावलेस. याचा भयावह परिणाम म्हणून तुझ्यामुळे तुझ्यासह आम्हा सर्वांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास पत्करावा लागला. हे सर्व आम्ही सहन करूनही कौरवांनी तुला राज्य दिले नाही. यामुळे केवळ तुझ्यासारख्या जुगाऱ्यामुळेच हे युद्ध, त्यामधील हा महाभयावह नरसंहार आणि सर्वस्वाचा विध्वंस होत आहे. स्वतः भेकडासारखा शिबिरात सुरक्षित राहून तू मला युद्धाच्या गप्पा ऐकवत आहेस. तुझ्यामुळेच आम्हा सर्वांवर राज्याचा नाश होण्याचा आणि युद्धाचा प्रसंग ओढवला आहे. तेव्हा तू वाग्बाणरूपी आसुडाने मला पीडा देऊन पुन्हा कोपित करू नकोस. अशा प्रकारे युधिष्ठिराला कटुवचन बोलल्यावर अचानक अर्जुनाने पुन्हा तलवार उपसली. त्याबरोबर श्रीकृष्ण आश्चर्याने अर्जुनाला विचारता झाला की, अर्जुना, तू हे काय करत आहेस? तू पुन्हा म्यानामधून तलवार का बाहेर काढली आहेस? आता तुझा काय विचार आहे? यावर अत्यंत उदास आणि अस्वस्थ अवस्थेत अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, पुरुषोत्तमा, मी आता बंधू युधिष्ठिराला ज्या देहाने कटुवाणीने दुःखित केले, अपमानित केले, त्या देहाला संपविणार आहे. मी स्वतःला ठार करू इच्छितो. श्रीकृष्ण त्याला सावरत म्हणाला, पार्था, बंधूंना कठोरवाणी बोलल्यामुळे ज्या नरकाची प्राप्ती होते त्याहीपेक्षा हीन अशा नरकाची प्राप्ती आत्महत्या केल्याने होते. अर्जुना, आता युधिष्ठिराला ऐकविताना तू जी स्वपराक्रमाची आत्मप्रौढी मिरवलीस ती सज्जनाला आत्महत्या केल्यासारखीच आहे. यामुळे आता आणखी निराळी आत्महत्या करण्याचे कारण नाही. यावेळी शय्येवर विश्रांती घेत असलेला युधिष्ठिर उठून उभा राहिला आणि खिन्न वाणीने म्हणाला, मी कोणतेच चांगले काम केले नाही. मी सर्वांना दुःखात आणि संकटात लोटले आहे. यामुळे आपण भीमालाच राज्याभिषेक करावा. मी अरण्यात जाऊन प्रायश्चित्त घेणार आहे. आता मला जीवित राहण्याचे कोणतेही कारण नाही. यावर श्रीकृष्णाने समयोचित असे 4 शब्द दोघाही बंधूंना सांगितले. त्याने त्या दोघांनाही शांत केले. त्यांच्या क्षात्रधर्माची पुन्हा पुन्हा आठवण करून दिली. कर्णाचा वध केला की युद्ध जिंकल्याचे दृष्टिक्षेपात आले आहे ते कर्तव्यकर्म पार करा असा सल्लाही दिला. हे सर्व ऐकून युधिष्ठिर आणि अर्जुन यांनी एकमेकांना आलिंगन दिले आणि साश्रू नयनांनी एकमेकांची स्तुती केली. अर्जुनाने युधिष्ठिराला नमस्कार केला. युधिष्ठिराने अर्जुनाला कर्णवधासाठी यशस्वी हो असा आशीर्वाद दिला. हरिओम.